नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मंडळी, आज आपण आलो आहे कर्नाटकमधील मुरुडेश्वर गोपुरम मंदिरामध्ये। तर याच मंदिराची आज आपण माहिती जाणून घेणार आहे। मंडळी, भारतातील अनेक प्राचीन मंदिरांचा एक स्वतंत्र इतिहास आहे। त्याच्याच सोबत काही कथाही जोडल्या गेल्या आहे। रामायणातील अशाच एका गोष्टीचा उल्लेख असलेले स्थळ म्हणजेच कर्नाटकमधील मुरुडेश्वर गोपुरम मंदिर। दक्षिण भारतातील कर्नाटक राज्यातील भटकळ येथे हे मंदिर आपल्याला पाहायला भेटते। मुरुडेश्वर हे भगवान शंकरांचे नाव आहे। भगवान शंकरांची जगातील दुसरी सर्वात उंच मूर्ती येथे आपल्याला पाहायला भेटते। तब्बल 123 फूट उंच असणारी ही मूर्ती अरबी समुद्रात आपल्याला दूरवरून पाहता येते। मंगळुरू पासून 165 किलोमीटर अंतरावरती आणि समुद्राच्या काठावर असलेले हे नितांत सुंदर मंदिर आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटते। भगवान शंकराच्या दर्शनाबरोबर तिथले नैसर्गिक सौंदर्य बघण्यासाठी हजारो भाविक भक्त या मुरुडेश्वर मंदिराला भेट देण्यासाठी या ठिकाणी येत असतात। तसेच मंडळी, मुरुडेश्वर समुद्र किनारा कर्नाटकातील सर्वात सुंदर समुद्र किनाऱ्यांपैकी एक आहे। एकीकडे या धार्मिक स्थळांचे दर्शन घडते, तसेच मुरुडेश्वर मंदिर परिसराच्या मागे विजयनगर साम्राज्याच्या काळातील एक किल्ला देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतो। त्यामुळे या परिसराचा पर्यटनाच्या माध्यमातून देखील मोठा विकास झालेला या ठिकाणी पाहायला भेटतो। मुरुडेश्वर मंदिरांचे वैशिष्ट्य म्हणजे सूर्याची किरणे मंदिरावर पडतात तेव्हाचा नजारा बघण्यासाठी या परिसरात हजारो भाविक भक्त गर्दी देखील करतात। टेकडीवर असलेले मुरुडेश्वर मंदिर 3 बाजूंनी पाण्याने वेढलेले आहे। येथे भगवान शिवाचे आत्मलिंग स्थापित आहे। याबाबतची कथा थेट रामायणाच्या काळातील आहे। असे मानले जाते की लंकेचा राजा रावणाने अजिंक्यता प्राप्त करण्यासाठी भगवान शिवाची पूजा केली होती। जेव्हा भगवान शिव रावणाच्या समोर हजर झाले आणि त्याला जे हवे ते मागायला सांगितले, तेव्हा रावणाने आत्मलिंगन मागितले, जो भगवान शिवाचा आत्मा होता। भगवान शिवाने रावणाला आत्मलिंगन दिले, पण लंकेला पोहोचेपर्यंत ते खाली ठेवू नको आणि खांद्यावर घेऊन जाऊ नका असे सांगितले। लिंगम रावणाच्या सामर्थ्याने पृथ्वीवर नाश होऊ शकतो हे जेव्हा इतर भगवानांना समजले, तेव्हा ऋषी नारदांनी मदतीसाठी गणेशाकडे धाव घेतली। तेव्हा ब्राह्मण मुलाच्या वेशात गणेश रावणाकडे गेला। तेव्हाच भगवान विष्णूने सूर्याची किरणे कमी करण्यास सांगितले, जेणेकरून रावणाला अंधार होत आहे असे वाटेल, आणि म्हणून त्याला संध्याकाळची प्रार्थना आणि विधी करता यावे म्हणून त्याला लिंग खाली ठेवावे लागले। रावणाने ब्राह्मण मुलाला लिंगम धरण्यास सांगितले आणि संध्याकाळची विधी करताना ते जमिनीवर ठेवू नको असे देखील सांगितले। पण जेव्हा रावण परतला तेव्हा त्याला लिंगम जमिनीवर ठेवलेले दिसले। त्यामुळे संतापलेल्या रावणाने आत्मलिंगाचा नाश करण्याचा प्रयत्न केला आणि शिवलिंगाचे वेगवेगळे भाग वेगवेगळ्या ठिकाणी फेकले। लिंगाला झाकणारे कापड मुरुडेश्वर येथे पडले असे मानले जाते। हे ते ठिकाण आहे जिथे राणी चन्नभरा देवीने 1909 ते 1640 मध्ये मंदिर बांधले होते। या शहरात रामेश्वर मंदिर, भादुलकाली मंदिर आणि शनी मंदिरासह इतर अनेक प्राचीन मंदिरे आणि तीर्थक्षेत्र आहेत। ही मंदिरे आणि तीर्थे पर्यटकांना शहराच्या इतिहासाची आणि संस्कृतीची झलक देखील देतात। मंडळी, मुरुडेश्वर हे हिंदूंसाठी एक महत्त्वाचे तीर्थक्षेत्र आहे। मुरुडेश्वर मंदिर हे मुख्य आकर्षण आहे। हे मंदिर असे मानले जाते जेथे भगवान शिवदैवी शक्तीने प्रकट झाले होते। मंदिराला दरवर्षी लाखो भाविक भक्त भेट देण्यासाठी येतात, जे देवतेची पूजा करण्यासाठी आणि आशीर्वाद घेण्यासाठी देखील येतात। तसेच मंडळी, या ठिकाणी सण आणि उत्सव देखील साजरे केले जातात। शिवरात्री आणि नवरात्री यांसारख्या सणांमध्ये मुरुडेश्वर हे उपकेंद्रांचे केंद्र मानले जाते। दरम्यान शहर फुलांनी, दिव्यांनी आणि इतर सजावटीने सजले आहे। या उत्सवांदरम्यान संपूर्ण भारतातून आणि जगातील इतर भागातून भक्त देवीची पूजा करण्यासाठी आणि आशीर्वाद घेण्यासाठी शहरात येतात। या मंदिर परिसरातील राजगोपुरम हे जगातील सर्वोच्च गोपुरम मानले जाते। याची उंची 249 फूट आहे। एका स्थानिक व्यावसायिकाने हे गोपुरम बांधले आहे। कुतुब मिनाराची उंची 237 फूट उंच आहे। मुरुडेश्वर मंदिर परिसरातील या गोपुरमची उंची त्यापेक्षाही अधिक म्हणजे 249 फूट आहे।
याशिवाय गोपुरमवरील नक्षीकामही बघण्यासारखे आहे. मुरुडेश्वर मंदिर परिसरातील भगवान शंकराची मूर्ती शिवगोम्मा येथील नाशिकनाथ या मूर्तिकारांनी घडवली. यांना स्थानिक मूर्तिकारांनी मदत केली. या कार्याला 2 वर्ष लागली. स्थानिक व्यापारी R.N. शेट्टी यांच्या पुढाकाराने उभारलेल्या या भव्य मूर्तीसाठी 5 करोड रुपयांचा निधी लागला. आता हा परिसर नितांत सुंदर करण्यात आला आहे. मोठे बगीचे आणि विस्तृत समुद्र किनारा, आकर्षक फुलझाडे यामुळे या भागात वर्षाचे 12ही महिने पर्यटकांची गर्दी या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटते. मुरुडेश्वर हे भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरती अरबी समुद्रावरती आहे. या प्रदेशात उष्ण, दमट उन्हाळा आणि सौम्य हिवाळा असलेले उष्णकटिबंधीय हवामान आहे. शहराला भेट देण्याचा सर्वोत्तम काळ म्हणजे हिवाळ्याच्या महिन्यांमध्ये नोव्हेंबर ते फेब्रुवारी, जेव्हा हवामान थंड आणि आल्हाददायक असते. त्यावेळी आपण या ठिकाणी भेट देऊ शकता. तसेच आपल्याला या मंदिराच्या समोर नंदी देखील पाहायला भेटतो. समुद्रकिनारी असलेले हे भगवान शंकराचे मंदिर आपल्याला मनमोहक आणि निसर्गरम्य वातावरणामध्ये आपल्याला पाहायला भेटते. या ठिकाणी असलेले नक्षीकाम प्राचीन आणि ऐतिहासिक स्वरूपाचे आपल्याला पाहायला भेटते. समोर तुम्हाला शंकराची मूर्ती दिसते आणि त्याच्याच शेजारी भला मोठा नागदेवता आपल्याला पाहायला भेटतो. या ठिकाणी आल्यावरती आपलं लक्ष त्या नागदेवताकडे केंद्रित केलं जातं. त्यामुळे या ठिकाणी फोटो काढण्याचा मोह देखील आवरत नाही. मंदिराच्या शेजारीच आपल्याला भला मोठा समुद्र देखील पाहायला भेटतो. या ठिकाणी सायंकाळच्या वातावरणामध्ये मन अगदी शांत आणि प्रसन्नमयी वाटतं. मंदिरावरती आपल्याला नक्षीकाम देखील छान प्रकारे केलेलं पाहायला भेटतं. ऐतिहासिक आणि पुरातन ही मंदिरं आपल्याला मनमोहक आणि शांततामय वातावरणामध्ये आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतात. मंडळी, शेवटी भारताचा आध्यात्मिक आणि सांस्कृतिक वारसा अनुभव इच्छिणाऱ्या प्रत्येकासाठी मुरुडेश्वर भेट देणे आवश्यक आहे. त्याच्या समृद्ध इतिहासासह आश्चर्यकारक नैसर्गिक सौंदर्य आणि धार्मिक महत्त्व हे पर्यटकांना भारताच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक विविधतेची झलक देते. तुम्ही निस्सीम भक्त असाल किंवा निसर्गप्रेमी असाल, मुरुडेश्वर हे न चुकवण्यासारखे नक्कीच ठिकाण आहे. तर हा होता मुरुडेश्वर मंदिराचा माहिती आणि इतिहास. तर मंडळी, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मंडळी, जेणेकरून असेच नवीन नवीन इतिहास तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील. तर चला मंडळी, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एखाद्या मंदिरासह किंवा एखाद्या पर्यटक स्थळी. तोपर्यंत सगळ्यांना जय शिवराय. चला, बाय बाय.